राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत दुरावा, माझ्या दृष्टीने ते माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, आशिष शेलारांच्या वक्तव्यामुळे खळबळ। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट टाकलेली नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्राच्या हितासाठी, वादविवाद करणं योग्य नसल्याचं राऊतांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरनं अजित पवारांचा सरकारला घरचा आहेर, 3 वर्ष झाली मात्र अद्याप निवडणुका झाल्या नसल्याचं म्हणत व्यक्त केली खंत। मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा होणार कायापालट, धारावीतलं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरात लवकर घरं पूर्ण व्हावीत, धारावीकरांची मागणी। एन्काउंटरसाठी 10 लाख दिल्याचा रणजित कासलेचा दावा खोटा, ते पैसे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकानं दिल्याचं समोर, 10 लाख रुपये देणाऱ्या सुदर्शन काळेंनी पावतीच दाखवली। बीडमधल्या तरुणीची ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या, आजच्या दिवशी होतं तरुणीचं लग्न, आरोपी अभिषेक कदमला अटक आणि लगेचच जामीन। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा उद्या निकाल, न्यायालय मुख्य आरोपी अभय कुरुंकरसह तिघांना शिक्षा सुनावणार, आरोपींना फाशी व्हावी, बिद्रेंच्या मुलीची मागणी। सोलापुरातल्या डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, डॉक्टरांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा महिलेवर आरोप। आणि साता समुद्रापार मराठीचा डंका, स्थळ जुनं फर्निचरसह 4 चित्रपटांची कान्ससाठी निवड, फ्रान्समध्ये 14 ते 22 मे पर्यंत रंगणार आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।